अशी स्पर्धा सन्मानाची स्पर्धा खासदार चषक 2025 आरसीसी पेठचा कॅप्टन येतोय बंटी. चला लवकर या जरा. आरके एंटरप्राइजेस वर्सेस दीपेश फाउंडेशन असा मॅच आपण पाहणार आहोत. दोघं सख्खे मित्र आहेत, दिनेश दादा पाटील आणि रणजित दादा किणी यांचे संघ आपण पाहिलेत. पाहू शकता ऑन स्क्रीन दोन कॅप्टन ही ट्रॉफी घेऊन येतील. बंटी जोशी आणि विवेक भंडारी ही नंबर 1 ची ट्रॉफी घेऊन जातील मैदानाच्या दिशेने आणि दोन्ही कॅप्टन आणि दोन्ही टीमने टाळ्या जर करायचा या स्पर्धेकरता. जोरदार टाळ्या. खासदार चषक 2025 दर्जेदार आयोजन, दमदारी स्पर्धा आणि महत्वाचे काही क्षण, मेगा फायनलचा मॅच. अधिकृत माहिती देखील तुमच्यापर्यंत येईल. सामना कसा असेल, किती ओव्हरचा असेल याची चर्चा केली जाईल. भरपूर संघ आले. ISPL सारखे खेळाडू इथे खेळून गेलेत. भिवंडी पट्ट्यातील, ठाणे नगरीतील, सर्व मुंबई नगरीतील, पालघर जिल्ह्यातील सर्व खेळाडू आपण पाहिले. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवला. 4 संघ वरती आले, त्यामधले 2 संघ वरती आलेत. एका साइडला आहे आरके एंटरप्राइजेस रणजित दादा किणी यांचा बंदर पाखाडी संघ. म्हणून या नायगाव पंचकृषी मध्ये आरके हे नाव नाही आहे, हे आहे ब्रँड. आणि रणजित दादा किणी यांचा संघ एका साइडला पाहायला मिळतोय. त्यानंतर दीपेश फाउंडेशन जे नेहमीच चांगले सामाजिक कार्य करत असते आणि त्यांचाच हा संघ पाहायला मिळतोय. त्यांचे प्रोपरायटर दिनेशजी पाटील यांना आपण बघतोय. हे 2 संघ खासदार पालघर जिल्ह्यातील आपण पाहतोय. डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांना दोन्ही टीमचं इंट्रोडक्शन दिलं जात आहे. बंटी जोशी आरसीसी पेठ संघाचा कर्णधार आणि विवेक भंडारी आरके एंटरप्राइजेस बंदर पाखाडी. नंदकुमार पाटील साहेब देखील आहेत मुख्य आयोजक या स्पर्धेचे. खासदार साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या मेगा फायनलचा. आरसीसी पेठ आपण एका लाईनअप मध्ये राहा प्लीज. टाळ्यांचा गजर होता आणि एकदा जोरदार टाळ्या आपल्या कल्पेश दादा पाटील यांच्या करता. त्यांचंही आयोजन 1 मॅन आर्मी आयोजन. भरपूर संघर्ष केला या स्पर्धेमध्ये, भरपूर दिवसांची वाट पाहिली. कमी दिवसात, कमी काळात, कमी वेळात ही स्पर्धा ऑर्गनाइज केली आणि चांगला सपोर्ट रणजित दादा किणी यांचा नेहमीच राहिला या परिसरामध्ये. कल्पेश दादा पाटील पहिल्यांदाच नायगाव पंचकृषी मध्ये खासदार चषक आपण पाहिलं आणि पहिली नाईटची ही स्पर्धा, पहिला बहुमान या स्पर्धेला कल्पेश दादा पाटील यांना आपण पाहू शकता ऑन स्क्रीन खासदार साहेबांच्या सोबत. आणि तदनंतर रणजित दादा किणी यांना आपण पाहतोय. ट्रॉफी देखील आपण पाहतोय. स्वप्न पाहिलं होतं की या स्पर्धेला टायटल खासदार चषक असंच देणार आणि काय खासदार चषक राहिलाय. टेनिस विश्वातील नंबर 1 स्पर्धा आपण पाहिली होती ISPL आणि त्या ISPL चे देखील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळून गेलेत. अनेक रेकॉर्ड ब्रेक आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. कमी दिवसात, कमी काळात, कमी वेळात भरपूर मेहनत कल्पेश दादा पाटील यांचे आणि त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. खासदार साहेबांचं पुन्हा एकदा आगमन झालंय. त्यांचं करूया पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये या मंचावरती हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. कल्पेश दादा पाटील, रणजित दादा किणी ही A1 जोडी आहे या परिसराची आणि संपूर्ण आमची टीम अहोरात्र मेहनत करते या स्पर्धेला. खासदार चषक एक सक्सेसफुल स्पर्धा राहिले. काही क्षण
या स्पर्धेचा आपण पाहतोय. सर्व पाहुण्यांना विनंती करीन आपण आसनस्थ व्हायचं आहे. ऐका एक सुंदर संगीत. टॉस झालेला आहे आणि तिथून जर पाहिलं टॉस 4 ओव्हरचा मॅच. चार ओव्हरचा मॅच आहे. पंच सांगतायत अधिकृत माहिती. टॉस जिंकलाय फायनल मॅचचा आर के एंटरप्राइजेस बंदर पाखाडी आणि मॅच असणार आहे 5 ओव्हरचा. 2 ओव्हर पॉवर प्ले. गोरगरिबांचा निमंत दादा निवडून येणार हा. गोरगरिबांचा निमंत दादा निवडून येणार हा. नेता गोरगरिबांचा निमंत दादा. थँक्यू तुझे एक मिनिट थांबवतो. यस आमच्यापर्यंत अधिकृत माहिती आली की हा जो मॅच आहे ना तो किती ओव्हरचा आहे तर 4 ओव्हरचा मॅच कन्फर्म आहे. आता 4 ओव्हर मॅच कारण की भरपूर उशीर रोज झालाय पण तो आज मात्र वेळेवरती प्राइस डिस्ट्रीब्युशन देखील आपल्याला समाप्त करायचं आहे. गाड्या ज्या आहेत ना त्या हटवायच्या आहेत आणि इथून सर्वांनी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. समोरून सर्वांनी साईडला व्हा. खासदार चषक खास राहिलाय. काय स्पर्धा राहिलाय, काय रेकॉर्ड ब्रेक झालाय या स्पर्धेमध्ये. कल्पेशदादा पाटील आणि रणजितदादा किणी यांनी देखील भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. ज्या आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज आहेत ना ते त्यांच्याच कडून आल्यात. आर के एंटरप्राइजेसचे मालक आणि वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष रणजितदादा किणी. चांगलं नेतृत्व नेहमी राहिले त्यांचं. या परिसरामध्ये चांगली सामाजिक कार्य नेहमीच केलेत म्हणून नायगाव मध्ये हे नाव आवर्जून घेतलं जाते. आर के हे नाव नाही, हे ब्रँड आहे नायगाव मध्ये. आणि त्यांना देखील आपण ऑन स्क्रीन पाहतोय. खऱ्या अर्थाने नाईट बॉलची स्पर्धा आर के दादांची नेहमी आपण पाहिले. यंदा देखील ती स्पर्धा लवकरच तुमच्या भेटी करता येईल. क्रिकेटचे शौकीन आहे आणि समाजसेवक आहेत. आर के दादांनी भरपूर मेहनत घेतली या पंचकृषीमध्ये आणि त्यांच्या नावाची चर्चा नेहमीच केली जाते. आणि त्यानंतर कल्पेशदादा पाटील यांना आपण पाहतोय या परिसरामध्ये त्यांच्या वतीने देखील अनेक सामाजिक कार्य केली जाते. एक चांगले उद्योजक आहेत. चांगलं कर्तृत्व त्यांचं, चांगलं नेतृत्व, चांगलं वक्तृत्व, चांगलं दातृत्व आपण नेहमी पाहिलंय. ऐकू एक सुंदर संगीत आणि जाऊया मॅचच्या दिशेने. मेगा फायनलचा मॅच 4 ओव्हरचा मॅच.
मोदी साहेबांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी दादा उभारणार गुढी अहो उंच विकासाची हो मोदी साहेबांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी दादा उभारणार गुढी अहो उंच विकासाची क्या बात आहे. गोरगरिबांचा हाय Thank you, विजय. चांगलं गीत खासदार साहेबांचं गुणगान गाणारं हे संगीत आपण पाहतोय. खासदार चषक 2025 चा हा टेनिस क्रिकेटचा थरार. दोन संघ आहेत आणि दोन्ही संघांचा विचार केला तर दोन चांगले मित्र रणजितदादा किणी यांचा संघ गोलंदाजी करतोय आणि दिनेशदादा पाटील यांचा संघ बॅटिंग करतोय. मेगा फायनलचा मॅच खासदार चषकातील हे दर्जेदार आयोजन आणि आता आपण पाहतोय मेगा फायनलचा मॅच. एका साइडला आहे प्रणय कोळी, टेनिस विश्वातील एक नामचिन्ह खेळाडू, आयकॉन प्लेयर म्हणून अनेक वेळा स्वतःला घडवले, सिद्ध केले असा हा खेळाडू. आणि एका साइडला आहे नमित रन मशीन या संघाची योगेश, मागील मॅचचा हिरो, सलामी वीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग सेट केले जाते. एस्टनच्या मागे देखील टेनिस विश्वातील एक आयकॉन प्लेयर रोहित नार्वेकर, ज्याला टेनिस बॉल क्रिकेटने नाव दिले चतुर असा हा एसटी रक्षक. त्यानंतर सुप्रीमो सारखी स्पर्धा खेळलेला मालिकावीर फोर व्हीलर ज्याच्या नावावर आहे ग्लेन वैती, याही खेळाडूला आपण पाहतोय. 2015 मध्ये हा कारनामा त्याने केला होता. मेगा फायनल एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये करूया मेगा फायनलचा शुभारंभ. 3, 2, 1 लेट्स प्ले. जोरदार टाळ्या या स्पर्धेकरता. पहिला बॉल प्रणय कोहलीचा. पहिला बॉल संत गतीने टाकला होता, थोडासा बाहेर निघणारा बॉल. ही खासियत राहिले प्रणय कोहलीची. लेग कटर बॉल समोर टाकला होता आणि समोरून चेंडू फिरला. काय जबरदस्त इम्प्रेस केला या स्पर्धेमध्ये प्रणय कोहलीचा. विचार केला ना, 7 विकेट घेतले त्या टुर्नामेंट मध्ये आणि त्याहून अधिक चा विचार देखील असेल मनामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहिला तर 30 लेन 30 लाईन आणि त्याच टप्प्यावरती एकच धागा. काय चेंडू आहे आणि रोहित नार्वेकरची किपिंग बघा. या संपूर्ण जर 5 नाईट मध्ये सर्वाधिक बेस्ट किपिंग कोणाची असेल ना तर रोहित नार्वेकर. एकही झेल त्यांनी सोडला नाही या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट फिल्डिंग एस्टनच्या मागे. पुन्हा एकदा स्विच हिट खेळायचं होतं आणि मागे जर रोहित नार्वेकर असेल ना तर अशा प्रकारे धावा तुम्ही घेऊ शकत नाही. 3 बॉल डॉट. आरसीसी पेठ हा संघ पाहतोय आपण. काही खेळाडू आज आले नाही तरी सुद्धा हा संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. कामगिरी चांगली राहिली. सोहेल जो आपण पाहिलाय आजच्या दिवसामध्ये नाहीये, परंतु त्याने जी खेळी केलेली आहे 24 बॉल मध्ये 55 धावा, 2 वेळा नाबाद आहे. आणि तन्वीर 41 धावा 18 बॉल मध्ये त्याची इनिंग देखील आपण पाहिलंय. इनसाइड आउट केलाय. समोर खेळले होते एकच धाव. 4थ्या बॉल वरती मेगा फायनल मध्ये आलाय 1 रन. या नायगाव पंचकृषी मध्ये राजावली नगरी मध्ये पहिल्यांदाच टेनिस क्रिकेट आणि पहिल्यांदाच नाईट बॉल खासदार चषक आपण पाहिलाय. कल्पेश दादा पाटील भरपूर मेहनत राहिले या स्पर्धेमध्ये. दिवस रात्र एक केलं आणि संपूर्ण वेळ या स्पर्धेकरता दिलंय. नंदकुमार पाटील त्यांचे पिताश्री आणि त्यांचं देखील चांगलं योगदान. आणि जयदीप त्यांचे बंधू जयदीप पाटील. भरपूर मेहनत आहे पाटील परिवाराचे, जिजाऊ प्रतिष्ठानचं, मैत्री ग्रुपचं आणि इकडच्या सर्व ग्रामस्थांचं. म्हणून खासदार चषक आहे ना जी खास स्पर्धा आहे या परिसरामध्ये. अनेक टुर्नामेंट आपण पाहिले परंतु खासदार चषक सुपर से भी ऊपर आहे. 4 बॉल 1 रन. योगेशाला स्ट्राईकला ज्याने मागील मॅच मध्ये धुमाकूळ घातला होता. अशा प्रकारे सुरुवात केली होती. तिथे चौकार आला होता, षटकार देखील आला होता, परंतु इथे स्विच हिट खेळण्याच्या नादामध्ये हा बॉल डॉट.
पालघर जिल्ह्याचे खासदार, प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांनी घर केलंय, गोरगरिबांचे कैवारी डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांना आपण बघतोय. भरपूर त्यांची वाट पाहिली होती या स्पर्धेकरता आणि आज त्यांची ग्रँड एंट्री आपण पाहिली आणि भरपूर वेळ दिला या स्पर्धेकरता. त्यांनी देखील पॉइंटला खेळला होता. एकच धाव पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात. काय घडते मैदानाच्या आतमध्ये, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्रगलिंग राहिली फिल्डरची, ग्लेन होता त्या ठिकाणी आणि इथे मात्र या 2 धावा येत आहेत. टोटल धाव संख्या आहे 1 ओव्हर 3. मार्क वरती आलाय मिस्टर अनिकेत, ज्याने या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केले. 1 ओव्हर 3 धावा. अनिकेत आलाय बॉलिंग मार्क वरती. नमित आहे स्ट्राईकला. बंटी जोशी सारखा प्लेयर देखील या संघामध्ये आहे आणि हे दोन्ही संघ आहेत ना, ते बेस्ट वर्सेस बेस्ट आहेत. पहिल्यांदाच कदाचित एकमेकांच्या अपोजिट खेळत असावे. आरसीसी पेठ या परिसरामध्ये पहिल्यांदाच आलाय. बंदर पाखाडीला इथे खेळण्याची सवय आहे आणि म्हणूनच अनुभव आहे. पुन्हा एकदा समोर खेळायचं होतं. आणि इथे मात्र जर पाहिलं ना तर धावफलक 1 ने पुढे येईल 4च्या घरात. आर्क एंटरप्राइजेस बंदर पाखाडी संघ पाहायला मिळतोय जो गोलंदाजी करतोय. मेगा फायनलचा मॅच दीपेश फाउंडेशन पुरस्कृत आपण पाहतोय. दिनेश दादा पाटील, जगदीश दादा पाटील यांचा हा संघ. आरसीसी पेटला नेहमीच म्हटलं जाते रातो के कातिल आणि नेहमीच रात्री घणागती प्रहार ते नेहमीच करतायत. समोर कोणताही संघ असू द्या, मग आज रातो के कातिल कशा प्रकारचे करतील बॅटिंग हे देखील पाहिलं जाईल. पुढचा बॉल बॅट वरती व्यवस्थित बॉल येत नाहीये. अनिकेतने चांगला चेंडू टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल. बंदर पाखाडी हा असा संघ आहे जो एका ओव्हर मध्ये आरके ट्रॉफी देखील जिंकला होता. जुचंद्र नगरी मध्ये मोठ्या संघाला पराभव केला होता त्या संघाने. पुन्हा एकदा काय चेंडू आहे. व्हॉट अ बॉल. ऍक्शन रिप्ले पाहिला ना, हा बॉल बाहेर निघणारा बॉल. फिंगर रोल केली. आउट स्विंग, आउटस्टँडिंग. अनिकेत काय गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा प्रश्न विचारला. एकच लाईन एकच लेन. सेटअप केलंय बॅटरला, सेट केलंय मंच आणि अपसेट होत आहेत आता बॅटिंग करणारा आरसीसी पेठ संघ. सलगचे 3 बॉल डॉट. आता मात्र हा चेंडू हवेत. कट अँड बॉल. अनिकेतने टिपला हा झेल. संपलाय मागील मॅचचा हिरो योगेशचा हा खेळ. विकेट डाऊन. काय गोलंदाजी राहिले. लेंथ अँड लाईन वरती कंट्रोल. अप्रतिम गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये आलाय पंटी जोशी.
आणखीन एक आयकॉन खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आणि नेहमीच या संघाचा खरा सूत्रधार तो बनलाय. धुवाधार बॅटिंग त्याची पाहायला मिळेल का? बंटी आलाय मैदानाच्या आतमध्ये. सॉफ्ट हँडने फक्त दिशा दिली. एक धाव कंप्लीट. फिल्डर येईल, रिक्स घेतली जाणार नाही आणि एका धावेने आता 2 ओव्हरची होईल समाप्ती. 2 ओव्हर मध्ये रोखून ठेवलंय दीपेश फाउंडेशन आरसीसी पेठ या संघाला अवघ्या 5 या धाव संख्येवरती. 5 धावा 1 विकेट 2 ओव्हर. पुढचा बॉल, चांगला बॉल. रणजित दादा खुश असतील ज्या अनुषंगाने परफॉर्मन्स राहिलाय टीमचा. जेव्हा जेव्हा रणजित दादांनी एखाद्या संघाला आमंत्रित केलंय ना, तेव्हा तेव्हा त्या संघाने त्या प्रकारचा खेळ केलाय. नेहमी खुश केले रणजित दादा किणी यांना. काय गोलंदाजी होते. आरके एंटरप्राइजेस बंदर पाखाडी 4 कोप. 13 बॉल पैकी जर विचार केला तर 9 बॉल निर्धाव आलाय. आमचे स्कोरर चांगली माहिती देत आहेत. पुढचा बॉल, मोठा फटका, दुरून खेचलाय. पुलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल षटकार. धाव पळक पुढे आले 11च्या घरामध्ये, म्हणून आरसीसी पेठ संघ आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. बंटीने दाखवून दिले सध्या षटकार निशी. धाव पळक 11. तिसरा बॉल रनवे मध्ये थोडासा स्टॉप केला जातोय. एसटी रक्षक फील्ड सेट करतोय. बंदर पाखाडी संघ म्हटला तर एक बलाढ्य संघ आहे. वर्षानुवर्ष सातत्याने चालत राहिलेला संघ आहे आणि अनेक ट्रॉफी ज्या संघाने पटकावल्या. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एक वेगळा क्रेज या संघाचा. आणि आता मात्र थोडासा पुढे गेले होते. इनसाइड आउटचा फटका केला. इन टू द गॅप. चेंडू फरार. चेंडू सीमारेषी पार येईल. खासदार चषक चौकार. लढाई पाहायला मिळते. बंटी आता वाघाप्रमाणे दहाडलाय. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. 15 धावा फळकावरती, त्यामधले 4 मध्ये 11 वरती बंटी खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. म्हणून मी म्हटलंय आयकॉन प्लेअर आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत आलाय तेव्हा तेव्हा बंटी धावसंख्या करतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला. एक धाव कंप्लीट. टिप मधून फिल्डर पुढे येईल. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता चुकी होते. बॅकअपला आहेत प्रणय कोळी. 2 धावा. 2 या धावसंख्येने धावपळक पुढे ते 17च्या घरामध्ये. 4 बॉल 17 धावा. भरपूर दिवसांची मेहनत आज यशस्वी झाले असंच म्हणावं लागेल. खासदार चषकाचं स्वप्न पाहिलं होतं कल्पेशदादा पाटील यांनी आणि आज ते पूर्ण होताना दिसते. खासदार साहेब देखील या ठिकाणी आहेत. आणखीन शोभा वाढली या स्पर्धेची. 4 चांद लागल्यात.
ऑफ स्टंपवर पिचिंग आतमध्ये घेतलाय, ऑफ ब्रेक चेंडू, अप्रतिम बॉल. पहा चेंडू लोवर फुलटॉस आतमध्ये येणारा बॉल, चांगला टर्न. 17 धावा, 1 विकेट, 5 बॉल, म्हणजे 7 बॉल शिल्लक आहेत टोटल या इनिंगचा विचार केला तर. रणजितदादा किणी, रामजी भोईर साहेबांचं आगमन झालंय. सभापती वाडा इथून ते आलेत आणि वेलकम. रामजी भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. त्यांच्या स्वागताकरता आमची संपूर्ण टीम देखील जाते. हे पाहू शकता मंचावरती संपूर्ण ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला या स्पर्धेकरता भरपूर मेहनत आहे प्रत्येकाची. फलकावरती पाहिल्यानंतर 3 ओव्हर मध्ये आहेत 19 धावा, 19 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. ऑन स्क्रीन पाहू शकता राम भोईर साहेबांना आपण. सभापती वाडावरून बिलॉंग करतात आणि आज खऱ्या अर्थाने या खासदार चषकाला भेट देण्याकरता ते आलेत. वेलकम 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 रामजी भोईर साहेब, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. खासदार चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. ग्लेन वैती, मी अगोदर जर विचार केला ना तर मागील मॅच मध्ये बॉलिंग मार्क वरती पहिल्या मॅच मध्ये आला होता. कमी ओव्हर घेतलेत या स्पर्धेमध्ये ग्लेननी. खऱ्या अर्थाने ग्लेन ओळखला जातो आपल्या गोलंदाजी करता आणि बॅटिंग करता. ऑलराऊंडर आहे, चांगले गोलंदाज असले तर नक्कीच प्रमोट केलं जाते. फटाक्यांची आतिषबाजी केली जाते आणि पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. तीन ओव्हर 19 धावा, बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर ग्लेन वैती. 2015 ला कारनामा केला होता. सुप्रीमो नंबर 1 जी स्पर्धा आपण नेहमी म्हणत असतो पाहिले, आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून 4 व्हीलर ज्याच्या नावावर आहे. ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय, व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय, जास्त बाहेर निघणारा बॉल. आणि 40+ क्रिकेट देखील ते खेळतायत. ओपन असू दे, एक गाव एक फॉर्मॅट असू दे, फिटनेस बघा काय मेंटेन केलं. आतमध्ये वळणारा बॉल, वळण घेतलाय, फक्त चेंडूला दिशा दिले. स्क्वेअर कटचा फटका, 1च धाव. 21 धावा, फलकावरती 5 बॉल शिल्लक या पहिल्या इनिंगचे मेगा फायनलचा मॅच. पैसा वसूल झालाय, प्रेक्षकांची गर्दी नेहमीच वाढली या परिसरामध्ये. रोज आपण पाहिलं तर प्रेक्षक अफाट प्रेम दिले या स्पर्धेला. बंटीने वेट केला आणि या चेंडूला फेकून दिले सीमा रेषेच्या बाहेर. समोर जरी ग्लेन वैती असला ना, मी बंटी जोशी आहे आणि त्याची दहशत तो दाखवतोय या मॅच मध्ये. आहे या स्पर्धेतला तिसरा खेळाडू ज्यांनी 50हून अधिक धावा केल्यात. काय जबरदस्त फॉर्म मध्ये राहिलाय बंटी जोशी. अप्रतिम बॅटिंग. 9 मध्ये 27. ग्लेन वैती देखील आयकॉन प्लेयर आहेत आणि समोर बंटी जोशी, आरसीसी पेठ संघाचा आयकॉन प्लेयर, अष्टपैलू खेळाडू, कॅप्टन कूल, आणि काय फिटनेस त्यांनीही मेंटेन केलाय. जबरदस्त बॅटिंग, जर्सी नंबर 18 विराट कोहली, आणि त्याच प्रकारचे आता बॅटिंग होते. लगातार 2 आल्यात, काय सलगचा तिसरा येईल.
माफ करा, चुकीचा अपडेट आमच्यापर्यंत आला होता. काय दुसरा येईल? काय दुसरा येईल हा प्रश्न विचारला होता आणि बंटीने दाखवून दिले येईल खासदार चषक षटकार. सध्या बंटी जी केली जाते, काय बॅटिंग तो करतोय. 33 धावा. काय तिसरा येईल? ग्लेन वैतीला सलग 3 बॉल वरती 3. बघता काय रागाने षटकार मारलाय वाघाने. बंटी नाम तो सुना होगा, षटकार. कारकिर्दीमध्ये आठवणीत राहील आणि नेहमीच आवर्जून बंटी देखील सांगेल की ग्लेन वैतीला मी षटकार ठोकले. 39 धावा 4 बॉल. काय बॅटिंग केलंय बंटीने, असंच म्हणावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये घंटी वाजवले या मॅच मध्ये. सलग 3 षटकार आणि अपडेटर आमचे अगोदरच त्याचा उल्लेख केला होता. चुकून षटकार आले होते आणि आता योग्य करेक्शन झालंय की यस सलग 3 आल्यात. दीपेश फाउंडेशनचे सर्वेसर्वा दिनेशजी पाटील आणि आरके एंटरप्राइजेसचे रणजित दादा किणी यांच्याकडून आहे बंटी करता 2000 रुपये. काय बॅटिंग केले, पाहतच राहावी. पुन्हा एकदा चांगला फटका, इन साइड आउट करून खेळलेला फटका. 1 धाव कंप्लीट आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. काय बॅटिंग करतोय. आणखीन एक पारितोषिक आलंय. भालेकर साहेबांनी आमच्यापर्यंत 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलंय आणि आमची एक कॉमेंट्री त्यांना आवडले म्हणून त्यांनी 500 रुपये दिलेत. परंतु समोर बंटी, एकच वादा बंटी दादा आणि त्याचा एकच इरादा, ठोकणार षटकार. षटकारांची आतिषबाजी. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे असं वाटलं. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 5 धावा आणि त्यानंतर केलेलं आक्रमण. 12 मध्ये 41 केले. जाता जाता बंटी करता टाळ्या झाल्याच पाहिजे या ग्राउंड मध्ये. काय बॅटिंग केले, ही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. 12 मध्ये केले 41. जिंकायला आहे 48 चा टार्गेट. 4 ओव्हर मध्ये 48 धावा जिंकायला. आरके दादांचं आणि म्हणूनच खास व्यक्तिमत्व आहेत रणजित दादा किणी. नेहमीच सर्वजण त्यांचा नेहमीच आदर करत असतात आणि नेहमीच सर्वांना एकत्रित घेऊन चांगली सामाजिक कार्य काम त्यांच्या वतीने केले जात आहेत. दिलदार व्यक्तिमत्व रणजित दादा किणी यांना आपण पाहतोय. त्यानंतर कल्पेश दादा पाटील या स्पर्धेचे शिल्पकार. भरपूर स्वप्न पाहिली होती या स्पर्धेकरता आणि आज खऱ्या अर्थाने सक्सेस झालेत हेच म्हणावं लागेल. म्हणून कल्पेश दादांचं कौतुक करावं तितकं कमी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या परिसरामध्ये त्यांच्या वतीने देखील समाजसेवा केली जाते. चांगले उद्योजक देखील आहेत आणि प्रेमळ स्वभावाचे धनी आहेत कल्पेश दादा पाटील.
बाण शान मान सन्मान अभिमान खासदार साहेबांना आपण बघतोय. डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेबांना आपण बघतोय. पालघर जिल्ह्यातील खासदार आणि हे स्पर्धा या स्पर्धेला देखील टायटल दिले खासदार चषक 2025 ची अंतिम रात्र. येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये पाहिजे आहेत 47 धावा. 47-48 हे आव्हान आहे. 48 रन नीड्स टू विन इन 24 बॉल्स. चला सलामीची जोडी पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. बंटी जोशीला तर आपण पाहिलंय, एक धमाका पाहिलाय. आता दुसरा धमाका मैदानाच्या आतमध्ये. 2 सलामीवीर रोहित नार्वेकर चतुर हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एकदा का बॅट लागली का मग मॅचची हवा दवा काढणारा खेळाडू आहे. अशक्य अशा गोष्टी शक्य करणं ही रोहित नार्वेकरची ओळख आहे. आणि एका साईडला आहे रन मशीन करण. काय बॅटिंग केली होती मागील मॅच मध्ये. करण मागील मॅचचा हिरो. अप्रतिम बॅटिंग त्याने केली होती. आणि रोहित नार्वेकर मोठमोठ्या संघांमध्ये ज्या खेळाडूची वर्णी लागली जाते ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून अनेक वेळा स्वतःला घडवलंय. सुपरस्टार आहे टेनिस विश्वाचा. आणि एका साइडला बॉलिंग मार्क वरती आलाय बंटी जोशी. बॅटिंग तर व्यवस्थित केली आहे. बॅटिंग करताना त्याने केल्यात 41 धावा नाबाद. आणि या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावर देखील रेकॉर्ड बरेचसे आहेत.
पंचांची भूमिका देखील अप्रतिम राहिले. विशाल नाईक सरांना आपण बघतोय. त्यानंतर याच पंचकृषीतील एक अष्टपैलू खेळाडू ज्याला बघून अनेक जण इन्स्पायर होत आहेत, प्रताप भोईर सरांना आपण पाहतोय. आणि परशुराम पाटील सर, ही त्रिमूर्ती आहे पंचांची. पुन्हा एकदा दोन्ही टीम रेडी आहेत. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला रोहित नार्वेकर, नॉन स्ट्राईकिंगला करण. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सुरुवात करूया या सेकंड इनिंगला. मेगा फायनल. पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, इनसाइड आउट. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे आला आणि एकच धाव. एक या धावसंख्येने अकाउंट ओपन केलंय. श्री गणेशा केला जातोय. पहिली धाव महत्वाची धाव आणि ती देखील मिडल ऑफ द बॅटने आले. मागील मॅचचा हिरो करण, या बॅटरला आपण पाहतोय. चांगला फिटनेस त्यांनी नेहमीच मेंटेन केलाय आणि चांगला उल्लेख त्यांनी या स्पर्धेचा देखील केलाय. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर ISPL सारखे मोठमोठे खेळाडू देखील या ग्राउंड वरती खेळून गेले या स्पर्धेत. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू हवेत राहिलाय. फिल्डर कॅच वरती आला नाही. चांगला माइंड फिल्डर कडून, रिक्स घेतली नाही आणि 2च धावा. दोन चेंडू 3 धावा. जेवढा मॅच सोपा वाटतो ना तेवढा मॅच कठीण आहे, कारण की दोन्ही संघ आहेत बलाढ्य. दोघांमध्ये हे द्वंद्व युद्ध आहे चेंडू आणि बॅटचं. टेनिस क्रिकेटचा थरार. फुलटॉस बॉल समोर खेळलेत. चेंडू गॅप मध्ये सरळ निघून जातोय. एका टप्प्याच्या साह्याने लॉंग ऑफ रिझन बाहेर. चौकार. आणि तेच दृश्य पाहू शकता तुम्ही. व्हाईट बॉल आलाय करणचा, म्हणून कुशदाग अच्छे होते. 3 बॉलात बंटी जोशी वरती आक्रमण केले सध्याच्या घडीला. आणि पुन्हा एकदा विकेट जाईल की नाही. नमितने टिपलाय झेल. पहिला विकेट करणला परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. निवडून येणार हा गोलगडी. मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रणय कोहली. जितका मॅच गंभीर तितका हा खेळाडू खंबीरपणे उभा राहिलाय आपल्या संघाकरता. नेहमीच्या अडचणीमधून बाहेर काढलाय. जर्सी नंबर 45 हिट मॅन प्रणय कोहली आपण बघतोय मैदानाच्या आत. 4 बॉल 8 धावा 1 विकेट. बंटीने या स्पर्धेमध्ये ऑलराऊंडर भूमिका निभावले आणि या मॅच मध्ये खास करून सर्वाधिक धावा त्याने केल्यात आणि तदनंतर विकेट देखील प्राप्त झालाय. आता पुन्हा एकदा बंटीच हेच नाव फ्रेम मध्ये येते. मैदानाच्या आतमध्ये बंटी यांनी आता सलग 2 विकेट घेतलेत. त्याच्या भरलाय
अंगात कमल निशाणी गोलंदाजी काय फलंदाजी सगळं ओके मध्ये आहे त्याच्याकरता. हॅट्रिक बॉल होता पण तो ड्राईव्ह केलाय कव्हरला कव्हर ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा. कालची रात्र कोण विसरेल. 1 बॉल 5 ची गरज आणि सौरभने एनपी स्पोर्ट उत्तम संघाविरुद्ध ठोकलेला गोल्डन सिक्सर. अजूनही प्रत्येकाच्या हुटांवरती सौरभचं नाव आहे. 18 बॉल 38 ची गरज. मॅच अजून संपलेला नाहीये. मॅच बॅलन्स आहे. 18-38 ची गरज. बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर योगेश घरत. एक विकेट टेकर गोलंदाज आणि आपली जादू एक वेगळी सोडले. या स्पर्धेमध्ये नेहमी पाहिले योगेशला. अप्रतिम स्पेल राहिलाय त्याचा देखील. ऑन स्क्रीन हे सर्व आमचे अतिथी यांना पाहू शकता. विलास पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम नाना, आपलं हार्दिक स्वागत. धीरज गायकर आपलं देखील हार्दिक स्वागत. थोडस या चेंडूला पाहिलं तर बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धावेने धावपळक 11. चांगलं डिसिजन पंचांकडून. बाहेर निघणाऱ्या बॉलला इरादा होता छेडण्याचा. 11 धावा 1 ओव्हर 2 विकेट. पुढचा बॉल थोडासा सॉफ्ट हँडने खेळलाय कव्हरला. एकच धाव येईल. 1 धावेने धावपळक पुढे येईल. 12च्या घरात आता सिंगल डबलने थोडासा स्ट्राईक रोटेट गेमला पुढे नेण्याचा प्लॅन आहे बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. आर्क एंटरप्राइजेस पुरस्कृत आपण पाहत आहात बंदर पाखाडी संघ. चांगल्या धाटणीचा संघ आहे. चांगला खेळ या संघाच्या दरम्यान राहिलाय आणि दोन्ही टीम बलाढ्य आहे. दोन्ही टीम मध्ये ती कडवी लढत, कडवा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला फिल्डर आहे. 1 हँडेड चेंडूला कलेक्ट केलाय आणि ऍक्युरेट फेकी. 1च रन आलाय. दोन बॉल 13 धावा. 13 आकडा आल्यानंतर बरेच पलटवार फेरा आपण पाहिलाय. रोहित नार्वेकर सध्या स्ट्रगलच राहिलाय. आजची रात्र सध्या स्ट्रगल केलाय. तो काल देखील आपण पाहिलं होतं. स्ट्रगल करता करता धूमधडाका त्याने दाखवला होता.
मॅच विनर खेळाडू आहे आणि त्याच्याकडून संघर्ष होतोय. संघर्षातून बाहेर पडायचं असेल ना तरी ते चांगली बॅटिंग करावी लागेल रोहितला देखील. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर जर पिचिंग राहिला ना त्या टप्प्यावरती बॉल पडल्यानंतर थोडा टॉस देखील होतोय, थोडा बाउन्स प्राप्त देखील होतोय जो नॅचरल आहे आणि याची अपेक्षा बॅटरला नव्हती म्हणून आणखीन एक डॉट बॉल. 13 धावा झाल्यात, 4 बॉल, टार्गेट 48 आहे आणि रोहित नार्वेकर सारख्या बॅटरला इथे मात्र खडे खडे चेंडू खेळवले जात आहेत असंच म्हणावं लागेल. सेटअप केलं जातंय, आतून चेंडू बाहेर जातोय. काय गोलंदाजी राहिलंय अप्रतिम. योगेशच्या माध्यमातून सलग 3 बॉल डॉट. आता मात्र या चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता व्हॉट अ कॅच. विश्वास देखील पटला नव्हता, फ्रेम मध्ये आलाय पुन्हा एकदा बंटी जोशी. काय फिल्डिंग राहिलंय, काय बॅटिंग राहिलंय, काय गोलंदाजी राहिलंय. कौतुक करावं तितकं कमी आहे. बंटीने टिपलाय झेल. संपलाय रोहित नार्वेकरचा खेळ. विकेट डाऊन. 12 बॉल 35 ची गरज. गोलंदाजी राहिलंय. आज आरसीसी पेठ दीपेश फाउंडेशननी पुरस्कृत केलेला संघ खऱ्या अर्थाने अप्रतिम खेळ राहिलाय. बॉलिंग अटॅक देखील सुंदर, बॅटिंग चांगली आणि या मॅच मध्ये सध्याच्या घडीला 13 धावा 3 विकेट 3-13 हा आकडा येतोय मैदानाच्या आत. पुढचा बॉल आणि यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय परंतु चेंडू हवेतच राहिलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय हा झेल आणि म्हणूनच तर म्हटलं जाते या संघाला रातो के कातिल. घात केलाय या स्पर्धेमध्ये. विकेटवर विकेट. गडीबाद. नेता गोरगरीब दादा उभारणार गुढी उंच विकासाची. हो मोदी साहेबांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीची. दादा उभारणार गुढी 10 बॉल 13 ची 35 ची गरज. 10-35 13 आकड्यावरती
4 विकेट गेल्यात. अजय गुप्ता भरपूर सपोर्ट करतात आम्हाला. भारतीय जनता पार्टीचे उत्तर भारतीय मोर्चाचे वसई विरार जिल्हा पालघर उपाध्यक्ष आहेत आणि कॅश प्राइज कॉमेंटेटरला दिले जात आहेत. अप्रिशिएट करतायत आमच्या कॉमेंट्रीला, त्याबद्दल त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद आभारी आहोत अजयजी गुप्ता. स्विच हिटचा पटका खेळलाय, गॅप मध्ये चेंडू जाईल. पाहिले तर कव्हर रिझनला चेंडू निघून जातो आणि एकच धाव. एक या धाव संख्येने धाव फलक पुढे आलाय. 14च्या घरामध्ये 13 आकडा का अशुभ मानला जातो तर त्याच्यावरती विकेट गेलाय आणि त्यानंतर असाच मॅच झाला होता, परंतु बंटी आला आणि बंटीने 11 बॉल मध्ये डाव पलटला, डावाला सावरला, पलटवार त्याने केला. सध्या ग्लेन वैती आहे. 40+ क्रिकेट जरूर खेळतोय, ओपनचा क्रिकेट खेळतोय, एक गाव एक फॉर्मॅट आणि आज खासदार चषकामध्ये आज खास इनिंग बिल्ड करावी लागेल. भरपूर क्षमता गुणवंत खेळाडू पाहूया. ग्लेन करता पुढचा बॉल. ग्लेन वैतीने दाखवून दिले या बॉल वरती, सरळ चेंडूला पाठवून दिले स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर. पहिला चौकार ग्लेनच्या बॅट मधून. गावागावात जोरदार यंदा नावाची चर्चा. जागा बनवली, हुकचा पटका खेळला, फाईन लेग आणि लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर. चौकार येईल. 18 धावा, 4 गडी बाद, 4 बॉल फेकून झाल्यात. तेच पाहिजेत. ग्लेन वैती काय बॅटिंग करतोय बघा, त्याच्या बॅट मधून आलाय मच निडेड. हवा हवासा पाहतच राहावा असा हा षटकार. नेता गोरगरिबांचा हेमंत दादा निवडून येणार हाय. नेता गोरगरिबांचा हेमंत दादा निवडून येणार. 7 बॉल 24 ची गरज, 24 धावा आल्यात. आता 24च हव्यात, 7 मध्ये 24 ची गरज. मी म्हटलं होतं ग्लेन वैती आहे आणि आज सहजरित्या तो हार मानणार नाही आहे. अनेक मॅचेस आणि त्याने जिंकवल्यात असा हा खेळाडू आहे. अशक्य अशा गोष्टी शक्य करणं ही ग्लेन वैतीची ओळख आहे. दर्जेदार बॅटिंग तो करतोय. एखादा चौकार षटकार आणखीन जर आला ना तर अजून मजा येईल या मॅच मध्ये. अजूनही मॅच संपलेला नाही आहे. दोन्ही टीम संघर्ष करतायत आणि संघर्षामधूनच बाहेर पडावं लागेल. ग्लेन वैतीला अप्रतिम बॅटिंग. काय मॅच झालाय, प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके देखील वाढलेत या मॅच रे. 7 मध्ये 24 ची गरज. पुढचा बॉल रोहितचा. या बॉल वरती देखील ग्लेन बरसला होता, परंतु काय फिल्डिंग राहिले, काय कॅच. हा कॅच नाही तर हा मॅच घेतलाय. कॅच ऑफ द मॅच, विकेट डाऊन. थँक्यू. आज सलग 3 मॅच 6 बॉल 24 वर आले. पहिली मॅच झाली होती टिवरी विरुद्ध, ती देखील 6-24 ची आली होती. बेनापट्टीच्या अगेन देखील 6-24 ची मॅच झाली होती आणि आता देखील 6-24 ची ही मॅच पाहायला मिळते. खासदार चषक, दमदार चषक, दर्जेदार आयोजन, धमाकेदार या स्पर्धेचं आयोजन. उल्लेख प्रत्येक जण करेल या स्पर्धेचा, कारण की जे खेळाडू अनेक टुर्नामेंट होऊन गेल्या नायगाव पंचकृषी मध्ये, ते खेळाडू कधी आले नव्हते ना, ते खेळाडू इथे खेळून गेलेत. खासदार चषक कल्पेश दादा पाटील यांची भरपूर मेहनत, जयदीप पाटील, नंदकुमार पाटील आणि रणजित दादा किणी यांचा भरपूर सपोर्ट नेहमीच राहिलाय. 6 बॉल 24 ची गरज. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिले 3 बॉल महत्वाचे. पहिल्या 3 बॉल वरती या मॅचचा रिझल्ट तय होणार. हे 3 बॉल. खराब बॉल, परंतु एसटी रक्षकाचं कौतुक करेन, हाताला स्पर्श झालाय. प्रेशर मध्ये अशा गोष्टी होत असतात.
आणि ज्यावेळी प्रेशर येतो ना त्यावेळी आपण पाहिलंय कुठेतरी गोलंदाज दुविधा माइंड मध्ये दिसला, स्टंप उडवण्याच्या नादामध्ये वाईट बॉल. हुकचा पटका खेळायचा होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाही, परंतु चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषी पार. आणखीन एक आलाय मॅच मध्ये कमबॅक करणारा चौकार. ध्यास विकास कामाचा त्याच्या भरलाय अंगात, कमल निशाणी ही आमची थँक्यू. ठेवा हो ध्यानात. पाच बॉल 19 ची गरज, फायनलचा मॅच. काय मॅच रंगलाय. विवेकला समोर ठेवला होता चेंडू हवेत, पाहता पाहता चेंडू फरार, चेंडू सीमारेषी पार. येईल दर्जेदार खासदार चषक, बिग हिट षटकार. समाज सेवक दमदार, मनाने दिलदार, समाज सेवक दमदार, मनाने दिलदार. आमचा रंजित केनी दादा, आमचा रंजित केनी दादा, आमचा रंजित केनी दादा, आगीची तलवार. थँक्यू. जसा रणजित केणी दादा आगीची तलवार आहे ना, तलवारीतून आता प्रहार केलाय. काय षटकार ठोकलाय, काय क्रेज राहिलाय या स्पर्धेचा. मॅच कोणीही जिंको, परंतु पैसा वसूल झालाय प्रेक्षकांचा. फायनलचा मॅच 35 धावा 5 गडी बाद. त्यानंतर आलेलं हे आक्रमण विवेकने दाखवून दिले त्याची ताकद. 4 मध्ये पाहिजे 13 धावा. आरके एंटरप्राइजेस बंदर पाखाडी संघ बॅटिंग करतोय आणि आरसीसी पेठ दीपेश फाउंडेशन हा संघ गोलंदाजी करतोय. 4 मध्ये 13 ची गरज. जतीनचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा विवेक भंडारीने चेंडूला उडवले, परंतु फिल्डर आलाय. व्हाट अ कॅच. कधी इथे तर कधी तिथे असं वाटलं प्रेक्षकांनी की षटकार जाईल, परंतु फिल्डर आला आणि त्याने हा सुंदर झेल टिपलाय. महत्वाचा विकेट. हो ध्यास विकास कामाचा त्याच्या भरलाय अंगात, कमल निशाणी ही आमची तुम्ही ठेवा हो ध्यानात. बीजेपीचा तो हाय शिलेदार, माघार 3 बॉल 13 ची गरज. 3-13 कोणाचे वाचतील या मैदानावरती. काय मॅच राहिलाय, अप्रतिम मॅच. 6-24 चा मॅच 3-13 वरती आलाय. सोनू आलाय मैदानाच्या आतमध्ये. सोनूवरती भरोसा आहे म्हणून सोनूला पाठवलंय. नेहमी ते गाणं देखील आपण ऐकलंय, सोनू तुझा माझ्यावरती भरोसा आहे का. सोनू वरती भरोसा आहे. आज बंदर पाखाडी या संघाला तो भरोसा दाखवावा लागेल. ती पावर, ती ताकद, ती दहशत निर्माण करावी लागेल. 3 बॉल 13 ची गरज. जतीनने केले कमबॅक. पुढचा बॉल जतीनचा सोनू साठी. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. या चेंडूला पाहिलं ना तर क्वेश्चन मार्क. बॅट वरती बॉल आला नाही. एसटी रक्षक देखील बीट. लेग बाईटची 1 रन. 2 बॉल 12. मॅच कोणीही जिंको, प्रेक्षकांच्या मनामध्ये एकच विचार आहे, कमीत कमी या बॉल वरती तरी षटकार यावा. आणि गोलंदाजी करणारा संघ विचार करतोय चौकार गेला तरी चालेल, कसाही डॉट बॉल विकेट त्या शोधामध्ये आहे. कमीत कमी धावा. 2-12. काल 1 मध्ये 5 आल्या होत्या. बंदर पाखाडी संघाने ते बनवल्यात. 2-12 बनवायच्यात आज. 2 गोल्डन सिक्सर. सध्या हा बॉल मॅचचा टर्निंग पॉइंट बॉल, मॅचचा चित्र पलटवणारा बॉल. मेगा फायनलचा मॅच. भरपूर प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जे स्वप्न पाहिलं होतं खासदार चषकाचं कल्पेशदादा पाटील यांनी, आज नक्कीच ते सक्सेस झालंय. सक्सेसच्या मार्गावरती आहे. आणि काही स्पर्धा
सुरुवात लेट झाली पण थेट झाली. 2 मध्ये 12 हाच दरारा आहे या स्पर्धेचा. खासदार चषकातील हा खास चेंडू असेल. 2-12 स्ट्राईकला आहे रॉश. ग्लेन वैती यांचे सुपुत्र. यावेळी हा चेंडू फुल टॉस बॉल होता. पाहिलं जाईल या बॉलला. एकच धाव. आणि इथे जर विचार केला ना, बंदर पाखाडी संघ जिद्दीने लढलाय आज खऱ्या अर्थाने. आणि काय बॅटिंग केली होती बंटी जोशी. 1-11 ची गरज. एखादा एक्स्ट्रा बॉल या मॅच पुन्हा एकदा ट्विस्ट वाढवू शकतो. दीपेश फाउंडेशन यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे आरसीसी पेठ. 1 बॉल 11 ची गरज. अप्रतिम फायनलचा मॅच पाहिजे तसाच झालाय. पाहिजे तशी स्पर्धा आणि पाहिजे ते हवं ते मिळालंय. पुन्हा एकदा काहीतरी ट्विस्ट आहे का तर नाही. कॉंग्रॅच्युलेशन. खासदार चषक 2025 चा बहुमान राहिलाय. दीपेश फाउंडेशन पुरस्कृत आरसीसी पेठ चॅम्पियन 2025 रातों के कातिल. खासदार चषक 2025 वरती नाव कोरलंय. चंदन केले समाज सेवा हेच मनाशी बंधन केले. ज्ञानाच्या अंबरापरी तू कायाचे चंदन केले. समाज सेवा हेच मनाशी बंधन केले. आणि म्हणूनच हेमंत भाऊ तुम्हाला या पालघर जिल्ह्याने मानाचे वंदन केले. मानाचे वंदन केले. बंटी जोशी